हाय हॅलो नमस्कार. मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे संडे आणि छान असा निवांत दिवस आहे. तर चला आता इकडे मागे झाडांमधली सगळी झाडझूड वगैरे करून घ्यायची होती मला. तर त्याआधी ना जी फुलं गळायला आलेली होती ती सगळी मी झटकून घेतली, म्हणजे मग झाडल्यानंतर कचरा वगैरे पडायला नको म्हणून. तर त्यानंतर मग सगळी झाडझूड वगैरे करून घेतली. तर गुलाबाची फुलं ना शक्यतोवर मी तोडत नाही. म्हणजे झाडालाच पाहून मला खूप छान वाटतात ती फुलं. कारण आमच्याकडे जास्वंदाची फुलं वगैरे भरपूर निघतात. म्हणजे पूजेला तेवढी होऊन जातात. आणि मग नसलीच तरच एखाद्या वेळेस तोडत असते. नाहीतर मग मी विकत आणते. पण सहसा ही फुलं जी आहे ना ती झाडाला गुलाबाची वगैरे छान वाटतात. त्यामुळे तोडतच नाही. जास्वंदाची फुलंच वाहत असते. आणि बघा हे जे गुलाबाच्या कळ्या आहे ना, कळ्या तर झाडांना भरपूर आलेल्या आहे. मात्र ना यावर कीड पडल्यासारखी झालेली आहे. कारण बघा असा हात जरी लावला तरी ती कळी ना तुटून राहिलेली आहे. माहीत नाही असं का बरं होऊन राहिलेलं आहे तर. तर मागच्या वर्षी असं झालेलं होतं. बघा हे फूल म्हणजे पूर्ण असं ना उमलत नाही आहे ते फूल, कुठलंही फूल. क्वचितच फुलं असे व्यवस्थित उमलून राहिलेले आहे. नाहीतर मग ना सगळ्या कळ्या अशाच होऊन राहिलेल्या आहे. म्हणजे थोडी कीड लागल्यासारखी झालेली आहे त्याला. बघा. तर मागच्या वर्षीही असंच झालेलं होतं. तेव्हा मी ना एक म्हणजे याच्यावर उपाय केलेला होता. तर म्हटलं चला आज करते मी तोच उपाय, बघते आता काही होतं का म्हणून. कारण मागच्या वर्षी तर केलं होतं ना, तर तेव्हा थोडा फरक जाणवलेला होता मला. तर म्हटलं चला आता तेच थोडंसं उपाय मी करून बघते. बघा किती कळ्या आलेल्या आहे. पण ना सगळी अशी त्याच्यावर कीड लागली आहे पूर्ण. तर काल ना मी ही कांद्याची साल जी असते ना, तर ती कांदे चिरताना काढून ठेवलेली होती. आणि त्याच्यामध्ये ना पाणी टाकलेलं होतं. आणि मग ते सगळे साल ना मी रात्रभर तसेच झाकून भिजत घातलेले होते. तर सकाळी बघा छान ते ना भिजलेले आहे आणि पाण्याचा रंगही बदललेला आहे. तर आता जे सगळे साल आहेत ते मी बाजूला करून घेणार. आणि जे पाणी आहे ते गाळणीने ना गाळून घेतलं. तर जे कांद्याची साल असते ना, तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट, फ्लेवोनोइड्स, त्याचप्रमाणे फायबर आणि पॉलिफेनॉल्स असते, जे की खूप ना फायदेशीर असतात. आणि एक प्रकारे ते ना खताचं काम करत असतात. आपण भरपूर असे प्रोडक्ट चांगल्या चांगल्या ब्रँडचे वगैरे बघितलेले आहे, की ज्याच्यामध्ये ओनियनचा, कांद्याचा वापर केला जात असतो. तर त्याचप्रमाणे कांद्याच्या सालीचेही ना भरपूर फायदे असतात. आणि ते ना पोटॅशियमयुक्त असतं. तसेच त्यामध्ये ना भरपूर प्रकारचे गुणधर्म असतात, की ज्याचा लाभ आपल्या झाडांमध्ये ना खतासाठी होत असतो. त्याचप्रमाणे आपल्या स्किनसाठीही खूप छान असतं. तर चला इथे मी कांद्याचं जे काही लिक्विड म्हणता येईल, खत म्हणता येईल, ते सगळं तयार करून घेतलं होतं. आणि त्यामध्ये मी थोडं पाणी देखील घातलेलं होतं. कारण ते कसं उग्र असतं. त्यामुळे थोडं पाणी आपण जरी त्याच्यात घातलं तरी ते चालतं. म्हणजे साधारण तेवढ्या सालीपासून आपण एवढं बॉटलभरनं ते लिक्विड तयार करू शकतो. तर चला आता ते सगळं लिक्विड ना मी सगळ्या झाडांवर छान असं स्प्रे करून घेतलं. सगळ्या पानांवर, तसंच ज्याही कळ्या ना अशा ज्या कीड लागलेल्या होत्या, जे फुलं होते, तर त्या सगळ्यांवरून ना छान असे स्प्रे मारून घेतला मी. आणि इकडच्याही झाडाला बघा भरपूर कळ्या आलेल्या आहे. मात्र त्या देखील ना तशाच झालेल्या होत्या. तर त्यालाही छान ना स्प्रे मारून घेतला मी. त्याचप्रमाणे इथे जे शेवंतीचं झाड आहे ना, त्यावरही ना कीड पडलेली आहे. म्हणून ना मग त्यालाही छान असा ना स्प्रे मारून घेतला मी. तर हे जांभळाचं झाड जे की घराच्या ना मागच्या भागाने आहे आमच्या. तर तुम्ही नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर ते झाड कापण्याकरिता ना आज एका दादांना आम्ही बोलावलेलं होतं. कारण ते झाड जरा म्हणजे खूप जास्तच मोठं झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तर झाडं म्हणजे लावायला सांगता आणि तुम्ही झाड कापत आहे. तर झाड यासाठी कापत आहे कारण तेच जरा घरासाठी धोकादायक झालेलं आहे. कारण अपेक्षेपेक्षा जास्तच ते झाड वाढलेलं आहे. आणि थोडा त्याच्यामुळे धोका आहे घराला आमच्या. म्हणजे हवा वगैरे येत असते सारखी, वारा वगैरे. आणि कधी
खूप जास्त वादळ वगैरे आलं तर ते झाड थोडं पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ना ते झाड कापण्याचा म्हणजे आम्हाला विचार करावा लागला. नाहीतर आमच्याकडे सगळ्यांना झाडं आवडतात. तुम्ही माझ्या घराच्या सभोवताल बघितलेली आहे, भरपूर झाडं आहेत. तर मात्र ते झाड एवढे दिवस याच्याचसाठी ठेवलं की कापायची इच्छा होत नव्हती आणि फळ देणारं झाड तोडू नये असं म्हणतात, म्हणूनही तोडत नव्हतो. मात्र आता जरा जास्त धोकादायक झालेलं आहे ते झाड, त्यामुळे ना कापावं लागत आहे आम्हाला. आणि तसं तर या झाडांनी भरपूर आम्हाला म्हणजे एवढे दिवस छान अशी फळं दिली, सावली दिलेली आहे, भरपूर अशा आठवणी आहे या झाडाच्या बाबतीत. आणि जी जांभळं त्याला लागत होती ना ती अजिबात तुरट नव्हती, म्हणजे इतकी छान चवीची होती. अगदी मार्केटला येण्याआधीच आमच्या झाडाला ना जांभळं लागून जात होती आणि ती आम्हाला छान खायला मिळत होती, ताजी ताजी मस्त तोडून, आणि अगदी गोड अशी होती ती. तर हे झाड खूप जास्त असं अवाढव्य पसरल्यासारखं झालेलं होतं, त्यामुळे त्या दादानी ना वरून तोडत आणलेलं होतं ते. तर अपेक्षा आत्ताच क्लासवरनं आलेली होती, संडे होता त्यामुळे तिचा क्लास होता सकाळचा, आणि तेही झाडांना बघत होते. आणि अपेक्षा मला म्हणत होती की मम्मी मस्त असे जांभळं खायला मिळत होते, मात्र आता काही मिळणार नाही. तर मी तिला म्हटलं की तू तर तशीही जांभळं खात नाही, मात्र ना पण एक असतं आपलं कौतुक की म्हणजे घरी छान झाडाला फळ लागतं आणि ते आपल्याला मिळत असतं. बाजारातले तर आपण आणून खातच असतो, मात्र घरचं लागलेलं फळ त्याचं वेगळंच एक कौतुक असतं. तर चला, त्या दादांनी झाड वगैरे तोडून दिलं होतं आणि आणि त्याच्या लहान लहान फांद्या ते कापून देत होते, म्हणजे तिकडून न्यायला ते बाहेर बरं पडतं. तर सक्षम, त्याचे पप्पा आणि जी माणसं वगैरे आली होती कामं करणारी, तर ते सगळे ना घरासमोर इथे भरपूर अशी मोकळी जागा आहे, तर तिथेच सगळं ते झाडाचे जे काही फांद्या वगैरे होत्या त्या नेऊन त्यांनी ना टाकलेल्या होत्या. आणि समोरच्या कडुनिंबाच्या झाडाला ना जे मधमाशांचं पोळं होतं, तुम्हाला मी मागेही दाखवलं होतं, तर माशा तर उडून गेलेल्या होत्या त्याच्यावरच्या आता सगळ्या, मात्र ते पोळं तिथेच होतं. तर त्यांनी ना ते घेऊन गेले. बघू म्हणे आम्ही की याच्यामध्ये शहद आहे किंवा नाही. त्यांना असं वाटत होतं की त्याच्यात शहद आहे म्हणून. तर म्हणून मग ना ते मधमाशांचं पोळं ते घेऊन गेले होते तोडून. तर झाड तर कापून झालेलं होतं आणि ज्या मोठमोठ्या फांद्या होत्या त्या सगळ्या बाहेर नेऊन टाकलेल्या होत्या. मात्र पानांचा भरपूर असा कचरा झालेला होता, म्हणून मग सगळ्यांनी मिळून ना सगळं झाडून वगैरे सगळा कचरा गोळा करून घेतला होता. आणि इथे रोडवरही भरपूर कचरा झालेला होता, त्यामुळे हे देखील मग ना झाडत होते इथे. त्यानंतर मग वर आल्यानंतर इथेही थोडाफार सगळा पाला वगैरे पडलेला होता झाडाचा, तर तो सगळा मी झाडून घेतला आणि तो सगळा कचरा ना गोळा करून घेतला. तर आधी इकडे बघितलं की छान असं हिरवीगार झाडं आणि त्याची पानं वगैरे दिसायची, मात्र आता सगळं ना थोडंसं ओसाडसारखं वाटत होतं. कारण रोज कशी बघायची सवय होती छान, आल्यानंतर अगदी हिरवंगार दिसायचं, मात्र आता अगदी ओसाडसारखंच वाटत होतं तिकडे बघून. तर चला, सगळा कचरा वगैरे मी गोळा करून घेतला. तर चला, इथेच आता व्लॉगचा एंड करते आणि माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर लाईकही करा. आणि कुणी जर आज आपल्या चॅनलवरती नवीन असेल, ज्यांनी पहिल्यांदाच माझा व्लॉग बघितला असेल, तर त्यांनी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.